पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यानंतर आपण पाहू शकतो पुण्यातील हा बाबा भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे। काल रात्रीपासूनच भिडे पूल हा पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। साधारणतः 16,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग हा काल रात्री खडकवासला धरणातून करण्यात आला होता आणि त्यानंतर आपण पाहू शकतो भिडे पूल लगेचच पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतंय। भिडे पूल पाण्याखाली गेल्यामुळे या पुलावरील वाहतूक कालपासूनच बंद करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो या पुलावरील दोन्ही बाजूला पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेनं अशा पद्धतीने बॅरिकेडिंग केलेली आहे आणि बॅरिकेडिंग लावून हा पूल वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलेला आहे। त्यासोबतच या पुलाला लागून असणारे जे इतर सर्व्हिस रोड आहेत ते रस्ते सुद्धा पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र आता पाण्याचा विसर्ग हळूहळू कमी केल्यामुळे या पुलावरील पाणी सुद्धा ओसरायला सुरुवात झालेली आहे। काल रात्री हा पूल पूर्णपणे पाण्याखाली होता, आता मात्र पूल आपल्याला दिसायला लागलेला आहे। पुलावरील पाणी काहीसं कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्यामुळे वाहतूक कदाचित दुपारनंतर पुन्हा एकदा या पुलावरील सुरू केली जाईल अशा पद्धतीचं पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेकडून सांगितलं जात आहे। मात्र कुठलीही अनुचित घटना घडू नये या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुणे पोलीस त्यासोबतच पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी सोबतच अग्निशमन दलाचे जवान सुद्धा या पूल परिसरात तैनात करण्यात आले आहेत। कॅमेरामन सुशांत राऊतसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।